प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। तासगाव तालुक्यातील तुर्ची फाटा येथील गायरान पारधी वस्तीत चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची गंभीर घटना मंगळवारी सकाळी घडली आहे। या घटनेत 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहनाचेही नुकसान झाले। या प्रकरणी 6 जणांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागाव कवटे येथील नागनाथ मंदिरातील दागिने चोरी प्रकरणाचा तपास तासगाव पोलीस करत होते। सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे काही संशयितांचा माग काढत पोलीस मंगळवारी सकाळी तुर्ची फाटा परिसरातील पारधी वस्तीत चौकशीसाठी गेले होते। यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी व संतोष माळी यांनी काही संशयितांकडे चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान घरातून काही संशयास्पद साहित्य मिळाल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी काही महिलांसह स्थानिकांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत मोठा गोंधळ घातला। परिस्थिती अचानक चिघळत जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली। या हल्ल्यात वाहनाची समोरील काच फुटली तसेच पोलिसांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतल्याचाही उल्लेख फिर्यादीत करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला। त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणी जयश्री चव्हाण, बबलू शिंदे, पूजा शिंदे, प्रशांत शिंदे, अरविंद चव्हाण आणि मच्छिंद्र चव्हाण यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत। या घटनेमुळे तासगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।